नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पिझ्झा कशा प्रकारे बनवलेला आहे। त्याची रेसिपी एकदम साधी सोपी सिंपल अशी आहे, घरी सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। तर मी त्यासाठी पिझ्झा बेस 2 घेतलेले आहे आणि इकडे मी कॅप्सिकम आणि उभा कांदा चिरून घेतलेला आहे। थोडंसं स्वीट कॉर्न घरी होतं म्हणून मी ते पण घेतलेलं आहे आणि पनीर बारीक चिरून घेतलेलं आहे आणि टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे। आणि इथं मी प्लेटमध्ये पिझ्झा बेस ठेवून घेतलेले आहे आणि त्याच्यावर मी पिझ्झा टॉपिंग मिळते ते मी त्याच्यामध्ये पिझ्झा बेसला लावून घेणार आहे। आता सगळीकडे व्यवस्थित असं चमच्याने बघू शकता अशा प्रकारे। आणि मी हा पिझ्झा एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे। तर चला मी कसं बनवते ते पण तुमच्यासोबत सांगते। बघा असं मी पिझ्झा टॉपिंग हा सगळीकडे लावून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यावरून मी टोमॅटो आता सगळीकडे लावून घेणार आहे असं। त्यानंतर मी कॅप्सिकम पण बारीक चिरून घेतलेलं ते पण आता मी पिझ्झा बेसला लावून घेणार आहे। त्यानंतर कॅप्सिकम लावून झाल्यावर मी पनीर पण लावून घेणार आहे आता सगळीकडे। त्यानंतर कांदा पण लावून घेणार आहे। असा उभा चिरून घेतलेला जो कांदा होता तो पण मी असं व्यवस्थित सगळीकडनं लावून घेणार आहे। बघू शकता मी अशा प्रकारे हे पिझ्झा बेसला मी सगळीकडे लावून घेतलेला आहे। त्यानंतर स्वीट कॉर्न पण वरून थोडंसं घालून घेतलेलं आहे। त्यानंतर मी ह्याच्यावरून मी चीज मेल्ट लावून घेणार आहे सगळीकडून। चीज मेल्ट म्हणून मिळते ते मी वापरलेले आहे। आपण चीज जरी घातलं तरी किसून घातलं तरी ते पण चालते। हे मेल्टेड होतं म्हणून मी इझी पडते म्हणून मी तेच वापरलेलं आहे। आणि ते पण आता मी सगळीकडे चमच्याने एक लावून घेणार आहे। बघा मी अशा प्रकारे चीज मेल्टेड लावून घेतलेलं आहे सगळीकडे। त्यानंतर आणि थोडंसं मी स्वीट कॉर्न घालून घेतलेलं आहे, छान टेस्ट लागते म्हणून। असं माझा पिझ्झा बेस तयार झालेला आहे आणि आता मी एअर फ्रायरमध्ये ठेवलेला आहे। आता मी 190 डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवलेलं, तर 9 मिनटं ठेवलेलं। 9 मिनटांना माझा पिझ्झा तयार झालेला आहे अशा प्रकारे बघू शकता। आणि पिझ्झा मी एअर फ्रायरमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर बघू शकता प्लेटमध्ये मी असा काढून घेतलेला आहे पिझ्झाला। माझा पिझ्झा असा तयार झालेला आहे आणि त्याला मी असं चमच्यानेच कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी ऑर्गॅनो थोडंसं घालून घेतलेलं आहे सगळीकडून आणि चिली फ्लेक्स पण घालून घेतलेला आहे। बघा मस्तपैकी तोंडाला पाणी सुटलेलं आहे। घरी असं मस्तपैकी माझा पिझ्झा तयार झालेला आहे, छान टेस्टी पण लागते। तुम्ही पण ट्राय करून बघू शकता। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।